पुढे बातमी जुन्नरमध्ये इंधन दर वाढीचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं दिसतंय। खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामं सुरू असताना इंधन दर वाढीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळतंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। शेतीमालाचे बाजारभाव गडगडले, त्यात आता इंधनाच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत। सध्या शेतकऱ्यांच्या खरीप पूर्व हंगामातील शेतीची जी काही कामांची तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी शेतकऱ्यांकडून या ठिकाणी या वावराला खणण्याचं काम केलं जात आहे। पाळी घालून या ठिकाणी शेतकरी वावर तयार करत आहेत। शेत तयार करून यानंतर खरीप हंगामाच्या पेरण्या करणार आहेत। अवघ्या काही दिवसात राज्यात मान्सूनचं सुद्धा आगमन होईल आणि त्या पूर्वी शेतकरी कदर शेतातील कामे उरकत आहेत। मात्र वाढलेल्या इंधनाच्या किमतीचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? खरं म्हणलं तर सरकार एकीकडे युद्धजन्य परिस्थिती, बाजारभाव नाही, त्यात डिझेलचे दर वाढले आणि त्यात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम सरकार करते आणि त्यामध्ये खतांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहे। 20 ते 30% खतांच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहे। इंधनाचे दर वाढले, त्यातही पुरेशा प्रमाणात इंधन मिळत नाही। तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी जो काही कांदा पिकवला आहे त्या कांद्यामागे शेतकऱ्याला किलो मागे 3 ते 4 रुपयांचं नुकसान सहन करावं लागतं। त्यामुळे शेतकऱ्याचं बजेट कोलमडलेली परिस्थिती सध्या या इंधन दर वाढीमुळे आणि शेतीमालाचे बाजारभाव ढासळल्यामुळे पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।